आणि आता बातमी आहे नेपाळमधून। नेपाळमध्ये आज एक भीषण विमान अपघात झाला। प्रवाशांना विमानामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या विमान कंपनीने नुकतंच दुरुस्त करायला एक विमान घेतलं होतं। जवळपास महिनाभर या विमानाची दुरुस्ती सुरू होती। विमानाची फ्लाइंग टेस्ट करण्यात आली, पण विमान उड्डाण घेताच कोसळलं आणि या अपघातामध्ये 18 जणांचा मृत्यू झालाय। काठमांडूचं त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, वेळ सकाळी 11:15 सौर्या कंपनीचं एक विमान मेंटेनन्स कक्षातून बाहेर आलं। महिन्याभराच्या दुरुस्तीनंतर पहिल्यांदाच विमान बाहेर आलं होतं। आता विमानाची टेस्ट फ्लाइंग करायची होती। पायलटसह 19 तंत्रज्ञांचा चमू सज्ज होता। सगळेजण विमानात बसले। विमानानं उड्डाण भरलं, विमान हवेत झेपावलं आणि काही क्षणांच्या आत विमानाच्या मागच्या भागानं पेट घेतला। पुढच्या क्षणात विमानानं हेलकावे खाल्ले आणि प्रचंड वेगानं विमान जमिनीवर आदळलं। पेटत्या विमानाचा जमिनीला स्पर्श झाला आणि पुढच्या काही क्षणात संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। लष्कराचे जवान मदतीला धावले, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं। 19 पैकी 18 जणांचा मृत्यू झाला होता। 38 वर्षांच्या एका पायलटला मात्र त्या जळत्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं। असं आहे दुर्दैवाने की हे एवढी 17-18 जण जर का हे मेजर इन्स्पेक्शन मधून बाहेर पडल्यानंतरच्या ट्रायल साठीच फ्लाइंग होतं, तर इतके 17-18 जण त्यावेळेला बोर्डवर का होते हे थोडंसं अनाकलनीय मला वाटतंय की हे इतके जण कुठे निघाले होते। कारण नॉर्मली 2 किंवा फार फार तर 3 इंजिनियर्स बोर्डवर असणं हे मी समजू शकतो। खरं तर नेपाळमध्ये हवाई वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे। नेपाळच्या हवाई सुरक्षा अहवालानुसार 2010 पासून नेपाळमध्ये 19 विमान अपघात झालेत, ज्यात 233 जणांचा मृत्यू झालाय। 2010 साली 2 अपघातामध्ये 36 जण मृत्युमुखी पडले, तर 2011 मध्ये एका अपघातात 19 जण मरण पावले। 2012 मध्ये 3 अपघात झाले, त्यात 34 जणांचा बळी गेला, तर 2013 मध्ये 2 अपघातामध्ये एकही मृत्यू झाला नाही। 2014 मध्ये 18 बळी गेले, 2015 मध्ये एकही अपघात झाला नाही, पण 2016 मध्ये 4 अपघात झाले, त्यात 25 मृत्युमुखी पडले। 17 मध्ये दोघांचा, 2018 मध्ये दोघांचा, तर 2019 मध्ये तिघांचा मृत्यू झाला। 2020 आणि 21 या 2 वर्षांमध्ये हवाई अपघातात कुणाचाही मृत्यू झाला नाही, पण 2022 मध्ये एका अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला, तर गेल्याच वर्षी एकाच अपघातामध्ये 72 जणांनी आपला जीव गमावला। 1992 साली पाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला होता। नेपाळच्या इतिहासातला हा सगळ्यात भीषण अपघात होता। यात 167 प्रवाशांचा मृत्यू झाला होता। नेपाळची डोंगर रांगांनी युक्त भौगोलिक परिस्थिती याला जबाबदार असल्याचं म्हटलं जातं, पण आजच्या अपघाताला भौगोलिक स्थिती जबाबदार नाही असं जाणकारांचं मत आहे। काठमांडू हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, सो काठमांडूच्या आजूबाजूला कुठल्या भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्घटना होईल अशी परिस्थिती विमानतळाच्या परिसरात ते विमान कोसळलेलं आहे। सो भौगोलिक परिस्थितीचा अँगल या अपघाताला असेल असं मला अजिबात वाटत नाही। विमान वाहतूक क्षेत्रात विमान उड्डाणाची वेळ आणि विमान उतरण्याची वेळ ही अत्यंत धोकादायक मानली जाते। सौर्या कंपनीच्या विमानाला आज झालेला अपघात उड्डाणाच्या वेळीच झाला। विमान कंपनीनं विमानानं उड्डाण घेण्यापूर्वी आणखी काय काळजी घ्यायला हवी होती का? इतके तंत्रज्ञ एकाच वेळी विमानात असणं नियमात बसणारं होतं का? विमानतळ प्रशासनाची यात चूक आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तरच 18 जणांच्या मृत्यूचं खरं कारण समोर येऊ शकेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।